ब्रह्मरस घेऊन काढा तेने पीडा वारेल हा एक अभंग आहे. आणि आणखी एक अभंग सुद्धा महाराज याची भवरोगाचे औषध हा सुद्धा अभंग बघून घ्या. तुकोबाराय किंवा संतांनी आपल्या त्या ठिकाणी सगळं काही सांगितलेलं आहे. आज तुकाराम मला सांगतात यातून बाहेर निघायचं असेल तर उपाय एकच, शरण जाणे. कोणाला? संसाराला नाही, तर आपल्या समोर दोन गोष्टी आहेत. एक प्रपंच आहे आणि एक देव आहे. प्रपंचाला आम्ही न सांगता आपण त्याला ऑलरेडी शरण गेलेलो आहोत. न सांगता किंवा न कळत आपण प्रपंचाला संसाराला शरण गेलोय. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी शरण जाण्याचा मार्ग, शरण जाण्याची विधी ती काय आहे हे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी माहित नाही. आम्ही तिकडे लक्ष देत नाही, बघत नाही. संसार आणि प्रपंच, संसार आणि देव या दोन गोष्टी आपल्या समोर आहेत. या दोन गोष्टींपैकी जर आम्ही संसाराला शरण गेलो तर काय होईल, आणि आम्ही देवाला शरण गेलो तर काय होईल? पहिला आपण विचार संसाराचा करू. संसारामध्ये माणसं आहेत, बरोबर? संसारामध्ये माणसं आहेत, नाती आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींना जर आम्ही शरण गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला सुखाची प्राप्ती होईल का? तर नाही. कारण जन हे दिल्याचे, जन हे सुखाचे दिल्याचे. हा संसारिक जे काही जन आहेत हे सगळे सुखाकरता, त्यांच्या स्वार्थाकरता आपल्या बरोबर आहेत. त्यांचा स्वार्थ साधला किंवा त्यांची वेळ सरली तुमच्याकडे ते बघत नाही. एक माझा मित्र असा रस्त्याने चालला होता. त्याने पाहिलं दृश्य असं पाहिलं, एक माणूस एका कुत्र्याचा कान पकडून बसलेला आहे. एका माणसाने कुत्र्याचा कान पकडलाय आणि तो रस्त्याच्या कडेला बसला. बघा दिनेश महाराज, वेगळं काहीतरी दिसतं की लोकांचं लक्ष झालं. काय कान पकडून बसलाय माणूस? माझा मित्र त्या जवळ गेला. म्हटलं काय चाललंय, कशा करता कान पकडलाय? त्याचा कान पकडून ठेवला कुत्र्याचा. म्हणजे काय नाही, तुझा म्हणले, तुला सांगू शकत नाही. अहो सांगा काय, जा म्हणतो तुला. अहो जाऊ दे, मी सांगा काय झालं ते तर सांगा. ले बघ, हा कुत्रा हा दैवगुणी कुत्रा आहे. कसं काय? त्याच्या कानात सांगितलं की ते खरं होते. म्हणून पुन्हा सांगितलं तुझा. माझ्या मित्राला आता बघा असं फुकटचं काय असेल किंवा असं बिनकष्टाचं काय मिळालं ते लगेच लोक आपण तिथं गर्दी करतो. पण कुठल्याही फुकटच्या गोष्टीमध्ये आपलं वाटतं आपला फायदा होईल, आपला काहीतरी मिळेल, पण ते होत नाही. म्हणून आपण नुकसान होत असतं. एका डॉक्टरने बोर्ड लावला, काय माझ्याकडे येणाऱ्या पेशंटचं जर मी आजार बरा केला तर 300 रुपये फी द्यायची, जर मला जमला नाही आजार तर मी 1000 रुपये देणार. आता किती स्कीम भारी आहे महाराज. तुमच्या तळेगावामध्ये एक स्कीम अशी लावली किंवा माझ्याकडे या, आजार बरा झाला तर 300 रुपये फी द्यायची, आता नाही बरा झाला तर मी 1000 रुपये देणार. डॉक्टर बोर्ड लावला, अनेकांनी पाहिला. एक माझा मित्र म्हणला किती सोपं म्हणला. याला म्हणला आपण डॉक्टरला बसू म्हणला बरोबर आणि पैसे आपण त्या ठिकाणी
गेला. डॉक्टर साहेब काय होते? तर काही नाही, मला चव लागत नाही. आता त्याला फक्त फसवायचं होतं ना, चव लागत नाही म्हटला. डॉक्टरने त्या कंपाऊंडरला आवाज दिला. तर काय नाव असेल ते? म्हणजे ते 2 नंबरच्या बाटलीतलं औषध आण. तो कंपाऊंडर 2 नंबरची बाटली घेऊन आला. म्हणले या साहेबांच्या जिभेवरती तोंडामध्ये टाक. जसं त्याने ती बाटली झाकण उघडलं आणि 2 ड्रॉप 2 थेंब त्या माझ्या मित्राच्या जिभेवरती टाकलं. तसा मित्र ओरडला. काय म्हणले? कुशल पेट्रोल माझ्या जिभेवर टाकला. आली म्हणले चौ. काल 300 रुपये. 300 रुपये गेले. आता मला मी तर 1000 रुपये कमवायला आलो होतो. पहिल्या झटक्यात 300 गेले. आता बघा, गेले ते परत मिळवण्याकरता त्याला चेन पडलं. मला ते तर मिळेच पाहिजे आपला. परत सकाळी उठला, परत गेला. मग आता त्याला माहिती आता 1000 काढायचेत ना. कालचे 300 गेलेले. काय होत आहे? डॉक्टर साहेब मला आठवत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. त्याला आवाज दिला कंपाऊंडरला. जा म्हणे ते 2 नंबरची बाटली घेऊन आ करा. माझ्या मित्राच्या जेबीवरती परत ते चेन टाकले. तो वरला काय डॉक्टर साहेब, काल पण पेट्रोल टाकलं, आजही पेट्रोल टाकलं, आठवलं. काल 300 रुपये घेतले. हो आता 600 गेले. आता काय करायचं? घरी गेला पण त्याला चेन पडेल. मला आता असं करायचं की डॉक्टरला त्या ठिकाणी बरोबर फसवायचं. तिसऱ्या दिवशी परत उठून गेला. आता गेला. डॉक्टर साहेब म्हणजे का तुम्ही काल आले, परवाशी आले, आज पण आले, काय झालं म्हणजे? डॉक्टर साहेब आजचा आजार मोठा आहे. काय म्हणजे? मला दिसायलाच कमी झालं, मला दिसतच नाही नीट. डॉक्टर साहेब म्हणले माफ करा, क्षमा करा म्हणले, मी काय नेत्रतज्ञ नाही, तुम्ही नेत्रतज्ञाकडे जा. मला का तुमचा आजार बरा करता आला नाही, तुम्ही नेत्रतज्ञाकडे जा. ठीक आहे मला जातो म्हणला. मग तुम्हाला आजार बरा करता आला नाही तर तुम्ही हारले, द्या म्हणले 1000 रुपये. डॉक्टर साहेबांनी 2 नोटा काढल्या, त्याच्या हातात दिल्या. नोटा बघितल्या. काय डॉक्टर साहेब, 1000 रुपये द्यायचे, त्या 500 2 देण्याऐवजी तुम्ही मला 100 2 द्या. दिसलं म्हणजे द्या 300 रुपये. बघा म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आपण त्या ठिकाणी काही स्वार्थ घेऊन आपण प्रयत्न करतो की स्वार्थ आपला काहीतरी मिळेल, पण कोणीही त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट फुकटची कसली गोष्ट, त्या गोष्टी मागं अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी विचार असतो. मग आपण त्या ठिकाणी फसू शकतो. चला, माझा तो मित्र त्याने कुत्र्याचा कान पकडला होता. त्याला म्हटलं मग काय भानगड आहे? तो म्हणला हे कुत्र देवभूमी. कानात सांगितलं की खरं होतंय. तर माझा मित्र थोडासा असाच साधा होता. कोणा कुत्र्याच्या कानात सांगून जरा पैसे वगैरे कमवू, एखादी चांगली नोकरी, एखादी चांगली छोकरी मिळते का बघू. लाईक साहेब म्हणले 1-2 मिनिटं फक्त मला देता का म्हणले, मला जरा कानात सांगायचे कुत्र्याचे. चे म्हणजे मी कोणाला देत नाही. वाटलं पैसे, त्यांनी 500 नोट काढली, त्याला दिली. कशा करता? स्वार्थ दिली. म्हणजे पटकन पकड. याने त्या माणसाने कुत्र्याचा कान सोडला, याने लगेच पकडला. तसा याने कान पकडला, लांब जाऊन उभा राहिला. तर याला कळलं काय झालं. कोणा का एवढं लांब जाऊन उभं राहिले? हे बघ तू लांबून बोलला. ते कुत्र काही दैवगुणी वगैरे नाही म्हणजे. तुझे 500 मला मिळाले. आणखी ऐक, ते कुत्र पिसळलेलं आहे, कान सोडला की चावतंय. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा संसार, या संसारातील लोक ही फक्त आपला उपयोग करण्याकरता त्याचा वापर करतात आणि आपल्याला शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवतात. म्हणून संसारिकांना शरण जाऊन उपयोग नाही. तिथं काहीच नाही. इकडं दुसरी बाजू देव आहे, पण देवाला शरण गेलं तर काय फायदा आहे? चला, ज्ञानेश्वरीमध्ये भगवान परमात्मा सांगतात, जो मज हो य आनंद शरण, जो मला अनन्य भावानं शरण येईल त्याचे निवारिणी जन्म मरण, त्याचं जन्म मरण मी निवारण करतो. या लागे शरणागता शरण्य,
मीची एकू या विश्वामध्ये या कार्याकरता म्हणजे कुठल्या भवनदीतून पार करण्याकरता या संसाररूपी असणाऱ्या दुःखातून पार करण्याकरता फक्त मी एकटा आहे. मला सांगा, ज्याला आता उदाहरण अजून आहे. आता आपल्याला इथून समजा लोणावळ्याला जायचंय. लोणावळ्याला जाण्याकरता रेल्वेचा संप आहे. समजा रेल्वे बंद आहे. एक आता 10ची बस आहे आणि मला माहिती 10 वाजता बस बरोबर राईट टाइम निघते. मला जर त्या लोणावळ्याला पोहोचायचं असेल तर मी 10च्या आतमध्ये त्या बस जवळ गेलो पाहिजे, बसमध्ये बसलो पाहिजे. जर आळा बिलट करत बसलो, बस निघून जाईल आणि मला त्या ठिकाणी पुन्हा त्रास किंवा असणाऱ्या व्यथेला सामोरं जावं लागेल. म्हणून देव कसा आहे तर देव हा एकमेव आहे, एकटं साधन आहे देव या भवनदीतून टाळून नेण्याचं. आम्ही घाई करून, आम्ही त्वरा करून, आम्ही पटकन त्याला शरण गेलो पाहिजे. या शरणागतीमध्ये इथं महाराज सांगतात सर्व भावानं शरण जा. आता शरण जाणे म्हणजे काय तर शरण जाणे या शब्दाचा अर्थ असा आहे, आपलं स्वतःचं अस्तित्व संपवून ज्याला शरण जायचंय त्याला त्या ठिकाणी समर्पित जीवन आपलं करायचं. तो म्हणाल तसं. उदाहरण अर्जुन आणि भगवान परमात्मा. अर्जुन देवाला शरण गेले, मग देवा तू म्हणशील तसं आपण देवाला शरण जायचंय. कशा करता जायचे तर भवसागरातून आम्हाला सोडून सुटका करून घ्यायची, आम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची. देवाला शरण जायचं मला सांगता सर्व भावानं जा. मग आता सर्व भावानं म्हणजे काय? शरण जायचं म्हणजे काय? लोटांगण घालायचं का? काय करायचं? त्याकरता शब्द वापरला सर्व भावी. आता सर्व भावांना शरण जायचं म्हणजे काय तर त्याकरता माऊली ज्ञानोबांनी गोबी सांगितली. माऊली म्हणतात तया अहम वाचा चित्त अंग. शरणागतीची व्याख्या सांगितली. ज्याला शरण जायचंय त्याला काय काय अर्पण करा? तया अहम वाचा चित्त अंग या 4 गोष्टी त्याला अर्पण करा. त्याला अहंकार अर्पण करा, त्याला वाचा अर्पण करा, त्याला चित्त अर्पण करा आणि हा देह त्याला अर्पण, त्याला समर्पित करा. विठ्ठल आपण भगवान परमात्म्याला अनन्य भावानं शरण जाण्याकरता या 4 गोष्टीच्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे. पहिला प्रयत्न आहे अहंकार. अहम, मी कोणतरी आहे हे सोडून आम्ही देवापर्यंत गेलो पाहिजे. भगवान परमात्मा या सृष्टीचा चालक मालक आहे. नामदेव महाराज म्हणतात की त्याच्या सत्तेशिवाय, त्याच्या इच्छेशिवाय इथं काहीच घडत नाही. चाले शरीर चाले हे शरीर, हे शरीरापुरतं आहे. पण नामदेव महाराज म्हणतात तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे. सगळं काही जग चालतंय. या जगाचा चालक कोण आहे? भगवान परमात्मा आहे. या जगावरती सत्ता कोणाची आहे? या जगाचा मालक कोण आहे? भगवान परमात्मा आहे. म्हणून असा चालक मालक असणारा भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्मा समोर तुम्ही आम्ही म्हणजे काहीच नाही. आपला अहंकार सोडून त्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून अहम त्याला अर्पण करा, शरण जा. पुढचं सांगितलंय वाचा. ही जी वाचा आहे या वाचेनं शरणागती पत्करायची म्हणजे काय करायचं बघा. भगवान परमात्म्याने या विश्वामध्ये जेवढे जीव निर्माण केले या प्रत्येक जीवाला वाचा आहे, त्यांना स्वर आहे. प्रत्येकाला त्याचा एक विशिष्ट आवाज आहे. वाघ आहे, या वाघाचा आवाज कसा आहे? त्याची डरकाळी. कुत्रा आहे, त्याचा आवाज कसा आहे? तर भुंकणं हा त्याचा मेन स्थायी आवाज आहे. मांजर आहे, या मांजराला काय स्वर दिला? तर म्याव म्याव करणं हा त्याला स्वर दिला. बैल, गाय किंवा म्हैस याला काय, याला कुठली भाषा दिली? त्याला हंबरण्याची भाषा दिली. कोकिळ आहे, या कोकिळेला सुंदर अशी गायनाची, तिला त्या असणाऱ्या शिळेची तिला वाचा दिली. पोपट आहे, या पोपटाला जे आपण शिकू ते त्याला
ती वाचा त्याला प्राप्त झाली. या विश्वामध्ये जेवढे काही शरीर आहेत, जेवढे जीव आहेत, त्यांना विशिष्ट आणि वेगवेगळी वाचा आहे. या सगळ्यांना, त्या जीवांना त्यांना मिळालेली वाचा ही फक्त तेवढीच त्यांच्या पुरती मर्यादित आहे. उदाहरण सांगायचं झालं, वाघ आहे, वाघ आणि डरकाळी फोडली. म्हणले वाघोबा तुम्ही डरकाळी फार सुंदर म्हणता, एक काम करा ना, थोडं कोकिळे सारखं जरा गाऊन दाखवता का? वाघाला जमेल का? जमणार नाही. चला एखाद्या बैलाला, बैलोबा तुम्ही रोज हंबरताना आज जरा भुंकून दाखवा बरं, जमेल का? एखाद्या कोकिळा, कोकिळताई तुम्ही फार सुंदर गाता, जरा मांजरीचा आवाज काढता का? जमणार नाही. हा जो प्राणी, हा कोणता? हा प्राणी महाराज वाघासारखा डरकाळी काढतोय, काढतो का नाही? बैलासारखा हंबरतोय, कोकिळासारखा गातोय सुद्धा, गार कोकिळा. पोपटासारखा मिठू मिठू बोलतोय, आणि कुत्र्यासारखा कुत्र्यासारखा सुद्धा. म्हणजे सगळं काही या विश्वातले स्वर या देहामध्ये आहे. म्हणजे एवढी सांगत तात्पर्य की परिपूर्ण वाचा भगवान परमात्म्याने आम्हाला दिली. कशा करता दिली? घे घे माझे वाचे देवाची ही वाचा देण्यामागचा उद्देश एकच आहे की याला जसं जमेल, ज्या भाषेत जमेल त्या भाषेत यानं देवाचं भजन केलं पाहिजे. फक्त मराठीत केलं पाहिजे असं काय नाही. तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता, हिंदीत करू शकता, कन्नडमध्ये करू शकता, संस्कृतमध्ये करू शकता. देवाचं भजन तुम्ही कुठल्याही भाषेत करू शकता. एवढी प्रगल्भ वाचा तुम्हाला आम्हाला दिली, तर ती त्याला अर्पण करायची. दुसरं दिलं चित्त. चित्त भगवान परमात्म्या करता. चित्त म्हणजे काय आहे तर भगवान परमात्म्याला, जसं तळेगाव हे मोठं शहर आहे, या शहरामध्ये पांडुरंग परमात्म्याला राहण्याचं ठिकाण म्हणजे विठ्ठल मंदिर आहे ना. हे मंदिर म्हणजे देव राहण्याचं ठिकाण आहे ना. तसं या देहामध्ये, या शहरामध्ये, या गावामध्ये भगवान परमात्म्याला राहण्याचं ठिकाण म्हणजे काय आहे तर देव गोपाळ. आवश्यक भाग कुठला आहे की चित्तामध्ये येवोनी गोपाळ राजे येथे, या शब्दामध्ये सर्व काही आपण त्या ठिकाणी सजवलं. आणि जर चित्तामध्ये जर आपला संसार असेल, प्रपंच असेल तर मात्र उपयोग नाही. म्हणून चित्त जैसे गंगाजळ, साधूचं चित्त, संतांचं चित्त हे गंगाजळाप्रमाणे पवित्र असतं. ते वरून त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिसताना साधे दिसतील, पण चित्त मात्र त्यांचं शुद्ध असतं. म्हणून असं चित्त, असं चित्त त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आपण अर्पण केलं पाहिजे. म्हणजे काय, त्या चित्ताचा विषय देव झाला पाहिजे. चित्तामध्ये चित्ती तुझे पाय, भगवान परमात्म्याच्या पाय किंवा त्याचे विचार आपल्या चित्तामध्ये कायम पाहिजे. तिसरं म्हणजे शरीर आहे. बघा, देवानं शरीर दिलं. सगळे जीव पहा, मागचे 83,99,999 जीव पहा, आणि तुमचा आमचा नरदेह पहा. महाराज, एकटा नरदेह आपला असा आहे, निरीक्षण करा. एकटा नरदेह असा आहे की जो उभा आहे, एकटाच. बाकी सगळे आडवे आहे. कशा करता उभा केला असेल तर तुम्हा आम्हाला
त्या ठिकाणी या प्रपंचामधून जेवढा लवकरात लवकर होईल सुटण्याचा विचार करून आपण सावध असावं, तत्पर असावं, त्यासाठी जागा असावं, याकरता उभा देह दिला. कुणालाच उभा नाही, फक्त आपल्याला उभा दिला. आपला हात, पाय, डोळे, नाक, कान ही सगळी इंद्रिय दिली. या सगळ्या इंद्रियांचा विषय भगवान परमात्मा असावा. इंद्रिय हात पाय कान डोळे आपल्याला महत्वाचा विषय कुठला आहे? जेणे तू जोडसे नारायण. कशा करता देह दिला, कशा करता इंद्रिय दिली? तर भगवान परमात्म्याला जोडता यावं, देव जोडता यावा याकरता देव दिला. म्हणून ज्याच्या करता दिला त्याच्या करता तो वापरला पाहिजे. म्हणून असं आपल्या या 4 अंगाने अहम, वाचा, चित्त आणि अंग या 4 पद्धतीनं आपण देवाला समर्पित झालो की देवाला आपण शरण गेल्यासारखं निश्चित होईल. मग आम्ही जर त्याला शरण गेलो तर तो भगवान परमात्मा काय करतो? अहो तो तेच करणार आहे ज्याच्या करता तो इथं उभा आहे, ज्याच्या करता त्यानं अवतार घेतला. तेच काम, तेच कर्तव्य तो भक्ता करता करतो, शरण आल्याकरता करतो. कोणतं कर्तव्य? अभंगाचं दुसरं चरण. जवळजवळ सगळं समज असेल. भगवान परमात्मा ज्याच्या करता उभा आहे, कशा करता उभा आहे? कशा करता उभा आहे? तर मला सांगतात भवसागर तरता. महत्वाचं काम देवाचं काय असेल? या कलियुगामध्ये उभं राहण्याचं कुंडलिकानं वरच मागून घेतला. देवा या भवसागरातून तुला शरण येणाऱ्या सगळ्यांना तारून दे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी तिथं पंढरपूरला विटेवरती उभा आहे. कटेवरती ध्यान उभे विटेवरी पंढरपूरला उभा राहिला. कुंडलिकानं वर मागून देवा शरण आलेला त्या ठिकाणी तू तार, त्याला या भवसागरातून तारून ने. एकानं निरीक्षण केलं देवाचं. म्हटले महाराज तुम्ही म्हणताय देव पंढरपूरला उभा आहे, विटेवरती कटेवरती हात आहे आणि तो भवसागरातून आम्हाला तारून नेणार आहे. तुम्हाला भवसागर माहिती आहे का? ऐका, भवसागर फार कठीण आहे. या भवसागरामध्ये तो इतका दुस्तर आहे, खोल आहे. पहिलं
अति कोणत्याची खोली सांगता येणार नाही. नंतर या भवसागरामध्ये विषयांच्या लाटा आहे. लाटा उसळते विषयांच्या, पंचविषयांच्या लाटा आहे. त्याच्यामध्ये एका विषयामध्ये एका बलाढ्य अशा प्राण्याला मारण्याची ताकद आहे. आणखी काय, इथं काम क्रोधाचे भोवरे आहेत. कामक्रोधाचे भोवरे, इथं षड विकारांचे त्या ठिकाणी फेस आहे. लाटा आहे, भोवरे आहेत, खोल आहे. असं या भवसागराचं आणि शिवाय तिथं 11-12 प्राणी सुद्धा आहेत. अशा भवसागरामध्ये आम्ही जर उतरलो, पहिली गोष्ट आम्हाला पोहता येत नाही. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आम्ही लाटांमध्ये आम्ही गुदमरून मरण्याची शक्यता आहे. तिसरी गोष्ट भोवऱ्यामध्ये आम्ही अडकणार आणि याच्यातून जर सुटलो तर जे काही प्राणी आहेत ते आम्हाला खाणार. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला पुन्हा दुःखाला सामोरं जावं लागतंय. आम्ही तर पाहिलं की तुमचा देव पंढरपूरला उभा आहे. तो भवसागरातून, अशा दुस्तर भवसागरातून पलीकडे नेण्याकरता इथं अवतार घेतलाय. एकानं मला विचारलं, महाराज आम्ही पंढरपूरला गेलो होतो, पाहिलं आम्ही पंढरपूरला, तुमच्या देवाचे हात इथं कमरेला बांधून ठेवलेत आम्ही बघितले. मला सांगा, ज्याचे हात कमरेला बांधून ठेवले तो अशा भवसागरातून कसं काय तारून येईल असा प्रश्न विचारला. बरोबर आहे तुझं म्हणणे. हा भवसागर दुस्तर आहे, विषयाच्या लाटा आहेत, कामक्रोधाचे भोवरे आहेत, त्या ठिकाणी 11-12 प्राणी आहेत. हे सगळं खरं आहे. हा जो भवसागर आहे तरुण जाणला कठीण आहे. कुणाला जो देवाला शरण गेला नाही त्याला. मग जो देवाला शरण गेला त्याला काळजी करायचं कारण नाही का? आमचा देव भगवान परमात्मा कमरेवरती हात ठेवून अशा भक्ताला, अशा महात्म्याला सांगतोय की तू मला शरण आलाय ना. इतरांना दुस्तर आहे, इतरांना विषयाच्या लाटा आहेत, इतरांकरता कामक्रोधाचे भोवरे आहेत, पण तुझ्याकरता कुणाकरता? तो शरण आला त्याच्याकरता. या भवसागराचं पाणी किती सुटले महाराज? फक्त कमरे इतकं. आता काळजी का? आपल्याला? आपण जर शरण गेलो त्याला, तर शरण जाणाऱ्याला एवढंच पाणी आहे. आता काळजी का? आता काही काळजी नाही. आपण भगवान परमात्म्याला शरण करतो, या तीरावरून त्या तीरावरती नेईल. महाराज सांगतात, तो भगवान परमात्मा एवढा सृष्टीचा चालक मालक आहे. पण जो चालक असतो, जो मालक असतो महाराज, त्याला अहंकार, मोठ्या माणसाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची ताकद, पावर सगळं काय असतं. तुकोबारांना प्रश्न विचारला, एकाला म्हटले, अहो तुमचा भगवान परमात्मा एवढा मोठा आहे, आम्ही जर त्याला शरण गेलो, कारण मोठ्या लोक का असं दिनेश महाराज बसा बाहेर, साहेब अजून आले नाही, बसा बाहेर, हे साधं उदाहरण सांग. मग तुमचा देव तो एवढा मोठा, साधा साहेबाला बसावं लागतं बाहेर आपला. भगवान परमात्मा या सृष्टीचा चालक मालक आहे, त्याच्याकडून आम्ही शरण गेलो, आमचं काम घेऊन गेलो, तर तो आम्हाला स्वीकारेल का? महाराज म्हणजे काळजी करू नका, आमचा भगवान परमात्मा कसा आहे? अभंगाचं तिसरं
स्वभाव सांगितला, बहु आहे करुणावंत, एवढा मोठा आहे त्याच्या अंतःकरणामध्ये करुणा आहे, आणि अनंत हे नाम ज्या त्या भगवान परमात्मा अनंत हे नाम त्या ठिकाणी प्राप्त झाले आहे. देवाला शरण जायचंय, देवाला शरण गेले देव भगवान परमात्मा आम्हाला या भवसागर तारून नेईल. तो करुणावंत आहे. तो देवाला शरण जाण्याकरता देह मिळाला, या देहानं देवाचं भजन आपण केलं पाहिजे. चला 1-2 मिनिट आपण या भगवान परमात्म्याचं आवडीनं भजन करूया. विठोबा आम्हाला सुखाची अपेक्षा आहे, आम्हाला दुःख नको आहे, म्हणून जो ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे आपण शरण गेलो पाहिजे. म्हणून देवाकडे सुख आहे म्हणून आपण देवाला शरण गेलो पाहिजे. सुखी करतो म्हणजे काय करतो, तो दुःख निवारण करतो. दुःख म्हणजे काय, तर भवसागर तरुण जाणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. तो त्यातून आपल्याला तरुण नेतो. त्याचा स्वभाव सांगितला करुणावंत आहे, अनंत त्याला नाम आहे. कुठले नाम तुम्ही घ्या, तुकोबार आहे, हे सगळं आम्ही ऐकलं. तास 1.25 तास तुम्ही ते सांगताय आम्हाला, पण तुम्ही जे सांगताय त्याला आधार काय, त्याला पुरावा काय, त्याला त्या ठिकाणी तुम्ही कशावरून हे सांगताय, आम्ही तुमचं काय ऐकायचं. तर महाराज म्हटले, मी जे काही तुमच्या समोर सांगतोय, जे काही मांडलंय, जे काही तुम्हाला सांगितलंय, हे कुणाचं ऐकून सांगितलं नाही, कुणाचं बघून सांगितलं नाही. मला स्वतःला अनुभव आला, आणि आलेला अनुभव आपण सांगितला पाहिजे. आपला जर चांगला अनुभव आला तर आपण तो जगाच्या कल्याणाकरता जगाला सांगितला पाहिजे. आपला वाईट अनुभव आला तर आपण जग त्याच्यामध्ये फसू नये म्हणून जगाला सांगितलं पाहिजे. चांगला अनुभव आला, जगाला चांगला फायदा होईल म्हणून तो अनुभव आपण जगाला सांगितला पाहिजे. आपला वाईट अनुभव आला तर तो अनुभव येऊन दुसरा कोणी फसू नये म्हणून त्यालाही तो अनुभव सांगितला पाहिजे. तुकोबारांना अनुभवाला महाराज म्हटले, मला अनुभवाला अनुभवी आले अंगा, म्हणून मी जगाला सांगतोय मला अनुभव आला. काय महाराज अनुभव आला तुम्हाला, म्हणजे आता आला असं नाही, या कलियुगामध्ये आला तर आलाच, पण अगदी सत्ययुगापासून मला अनुभव आला. कसा काय सांगा बरं, प्रगट करून सांगा. म्हणजे ऐका, म्हटलं मी जे जे जन्म जे जे अवतार देवाबरोबर घेतले, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर प्रत्येक अवतारामध्ये तुकोबाराय होते. तुकाराम महाराज म्हणतात, मी देवाला अवतार घेतले, त्या अवताराबरोबर मी देवाबरोबर होतो प्रत्येक अवतारामध्ये, आणि प्रत्येक अवतारामध्ये मी देवाचं भजन केलं, देवाला शरण गेलो. परिणाम असा झाला की देवाला मला करून दिलं. सांगा कसं काय झालं ते. सत्ययुगामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी नरसिंहाचा अवतार घेतला. त्यावेळेस मी फक्त प्रल्हाद होतो. काय केलं म्हटले मी, बघा माझा बाप राक्षस आहे हिरण्यकश्यपू, देवाचं नाव घ्यायचं नाही, त्याच्या पोटी मी जन्माला आलोय, पण मला देवाच्या नावाची आवड आहे म्हणून मी लहानपणापासून जन्मापासूनच नारायण नारायण नामस्मरण सुरू केलं. बापाला आवडत नाही, त्याला मारून टाका म्हटले. बघा मारण्याकरता अनेक प्रयोग केले. डोंगरावरून ढकलून दिलं, हत्तीच्या पायाखाली, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये, होलिका असणाऱ्या हत्तीच्या मांडीवरती विषप्रयोग केला. हे सगळे प्रयोग केले. या सगळ्या प्रयोगामध्ये तुकाराम मला सांगतात, मला काहीच झालं नाही. माझ्या बापांना पाहिलं
अरे म्हटलं तुला एवढा मारायचा प्रयत्न करतोय, परत का नाहीस? म्हटलं तुम्ही मारणारे आहेत, पण तुमच्यापेक्षा वाचवणारा मोठा आहे. कोण आहे? कुठं आहे? म्हटलं तू सगळीकडे. कुठं नाही? विठ्ठल जळी स्थळी भरला. इथं आहे का? आहे. खांबावरती आत्मा. बघा, भगवान परमात्मा एक आश्चर्याची गोष्ट आहे. भगवान परमात्मा भक्ता करता भक्ताला अपेक्षित आस्था खूप धारण करतो. हिरण्यकश्यपूने वरदान मागितलं होतं, माणसाकडून नको, पशुकडून नको, दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, आसरण नको, शास्त्रण नको, खाली नको, वर नको, सगळं सगळं असं वरदान मागितलं होतं की तो मरू शकत नाही. पण माझ्या प्रल्हादा करता ज्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अगदी क्षणामध्ये हा केसरसी उडी, आश्चर्य वाटतंय. एवढा माझा सुंदर असणारा भगवान परमात्मा कुठं मेकअप करायला गेला असो, ते सिंहाचं तोंड, ते सगळं असं माकड विकराळ नख वगैरे मेकअप करायला गेला असेल तर क्षणाचा विलंब न लावता माझ्या भक्ताने सांगितलं ना खांबामध्ये आहे, खांबाला लाथ मारल्याबरोबर या ठिकाणी प्रगट झाला हा केसरसी उडी, घालोली स्तंभ पोळी. तुकाराम महाराज सांगतात, आणि तो भगवान परमात्मा माझ्याकरता भक्ता करता प्रगट झाला. काय कारण आहे? तर मी त्याचं पूजन केलं. दुसऱ्या अवतारामध्ये त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणजे मी अंगद होतो. अंगद गेलो रावणाच्या सभेमध्ये, रावणा शरण ये. म्हटलं कोण रे तू? म्हटलं मी एकटाच बास झालो. काय करा? फक्त माझा पाय हलवून दाखवा. पाय लावला, जय श्रीराम म्हटले, पाय खाली अंगणात टेकला. महाराज म्हटलं मी पाय खाली टेकवला, भगवान परमात्म्याचं भजन केलं, अख्खा दरबार झटला पायाला, पण पाय हलला नाही. शेवटी रावणाला कुठून यावं लागलं. जसा रावणाने पायाला हात घातला, त्याने पाय मागे घेतला, रावणाच्या 2-3 पोर डबड्यात पडल्या. रावणा माझे काय पाय पकडतोय? पकडायचं असेल तर माझ्या प्रभू रामचंद्राचे भजन केलं ना, भजनाने ती ताकद निर्माण झाली. तुमच्या अवतारामध्ये उद्धव होते, त्याही अवतारामध्ये भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त झाली. नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी कृपा प्राप्त झाली. तुकाराम महाराज म्हणतात, मी स्वतः माझ्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले, या प्रत्येक प्रसंगामध्ये काय हे केले, एका चिंतिता विठ्ठले भगवान परमात्मा चिंतन केलं की त्या ठिकाणी सगळं त्या साध्य होत आहे. म्हणून मला आलेला अनुभव मी तुमच्या समोर मांडला. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने साक्षी आले, 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 तुका मने साक्षी आले. तरीच केले प्रगट, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार, तो हा उतरील
अनुभव आला तो सांगितला पाहिजे. महाराज तुकोबरायांना अनुभव घेतला. तुका म्हणे चाकोरी सांगे मज अनुभव आहे अंगे. या न्यायाने तो अनुभव महाराजांनी चाकला आणि त्याच्यातून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेतला, कल्याण करून घेतलं. तुमचा आमचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावा या हेतून तुकोबराय म्हणतात तुम्ही देवाला शरण जा, सर्व भावांना शरण जा. तो भगवान परमात्मा तुम्हाला या तीरावरून त्या तीरामध्ये दोहा उतरील पार. भवदुस्तर नदीचा तो करुणावंत आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा. आणि शेवटी मला अनुभवाला तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुमच्या समोर त्या ठिकाणी मी प्रगट केला असं तुकोबराय म्हणतात. बघा संतांचे आपल्यावरती उपकार आहे. त्या संतांनी आपला हा मार्ग सांगितला. एकदा त्या संतांचं भजन ज्ञानेश्वर माऊली मागची असणारी ही पवित्र अशी परिवर्तन एकादशी आहे. या एकादशीचं महात्म्य महत्व आपल्याला माहिती. भगवान परमात्मा त्या ठिकाणी शेषशाही असणारे भगवान परमात्मा आज त्या ठिकाणी एक कूस बदलण्याचा आजचा त्यांचा दिवस आहे. भौतिक परिवर्तन एकादशी आहे. याला वामन एकादशी म्हणून म्हटलं जातं. भगवान विष्णूने घेतलेला 5वा अवतार आहे वामनाचा. त्या अवताराचं महात्म्य सुद्धा आजच्या दिवशी वर्णन करायचं असतं, ऐकायचं असतं. अशा एक पवित्र अशा एकादशीच्या दिवशी या असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपण अनेक वर्ष ही प्रथा किंवा हा उत्सव या ठिकाणी साजरा करत असताना आजची परिवर्तन एकादशी या माध्यमातून सकाळपासून इथं विविध कार्यक्रम सुरू आहेत. धार्मिक त्यामध्ये काकडा असेल, महापूजा असेल, प्रवचन असेल, हरिपाठ असेल, भजन असेल, कीर्तन असेल, महाप्रसाद असेल, अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची सेवा करण्याचं व्रत या मंडळीने घेतलं आहे. याच माध्यमातून इथं या ठिकाणी आजची सेवा मला ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते आपल्या सर्वांच्या परिचित असणारे हरिभक्तीपरायण हार्डे महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. थोरात महाराज आमचे असतील, कोकाटे महाराज असतील, तुमचे सुखदेव महाराज ठाकर असतील, पेटी मास्तर बाबा दोन्ही परिचयाचे आहेत, आमचे विनयकरी महाराज परिचयाचे आहेत, आमचे दिनेश महाराज आहेत. सगळी मंडळी आमचे नगर महाराज आमचे महाराज आहेत. सगळी परिचयाची मंडळी माझ्यावर आले. आमचे दळवी महाराज आहेत. सगळी मंडळी या मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. कीर्तन सेवेला आपण सर्वांनी चांगली साथ दिली. तुकोबरायांनी इथं कीर्तन केलंय, अनेक महात्म्यांनी इथं कीर्तन केलंय. आपण सगळ्यांनी त्यांचं ऐकलंय. म्हणून या अभंगावरती तुमचं समाधान होईल एवढं काय मला चांगलं सांगता आलं नसेल, पण निश्चित भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी विनंती करतो की भगवान परमात्म्याने ही सेवा करण्याची मला त्या ठिकाणी बुद्धी प्राप्त करून द्यावी, माझ्याकडून अशी सेवा घडत राहावी त्या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो. इथं आल्यानंतर भगवान परमात्म्याचं भजन पण केलं पाहिजे. मोठा योग आहे. गणपती बाप्पा त्या ठिकाणी विराजमान आहेत.
म्हणून या गणेशोत्सवाची सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. भगवान परमात्मा भगवान गणपती बाप्पा सुद्धा त्या ठिकाणी आपल्यावरती कृपा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल जय विठ्ठल. Hare